सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पुण्यात नसरापूर येथे सुट्टीत गावी आलेल्या एका 4 वर्षीय निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याची अत्यंत संतापजनक घटना नुकतीच घडली आहे। या अमानुष घटनेचे तीव्र पडसाद आता राज्यभरात उमटत असून धुळे शहरात आज नागरिकांचा मोठा संताप पाहायला मिळाला। पकडण्यात आलेल्या 65 वर्षीय आरोपीवरील खटला जलद गती न्यायालयात चालून त्याला थेट फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागणीसाठी धुळ्यातील विविध संघटनांच्या वतीने आज क्युमाइन क्लब परिसरात तीव्र निषेध आणि धरणे आंदोलन करण्यात आले। श्री भगवान परशुराम युवा मंच, सखी मंच आणि सकल ब्राह्मण समाज धुळे यांच्या नेतृत्वाखाली जेलरोड येथील क्युमाइन क्लब परिसरात हे धरणे आंदोलन करण्यात आले। या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आंदोलकांनी एका प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी दिली आहे। हा कोणताही एका समाजाचा प्रश्न नसून विकृत प्रवृत्ती विरुद्धचा लढाई अशी भावना व्यक्त करत शहरातील सर्व स्तरातील नागरिकांनी या आंदोलनात एकजुटीने सहभाग नोंदविलाय। न्याय व्यवस्थेवर विश्वास व्यक्त करत आरोपीला लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी उपस्थित लहान मुली, महिला आणि समाज बांधवांनी केली। नरसापूर येथे त्या निष्पाप चिमुकलीच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण बसलेला आहोत। तुमच्या संवेदनांना सलाम, भावपूर्ण श्रद्धांजलीसाठी हे 2 शब्द वापरू शकता। देवा घरी गेलेल्या निरागस परीला भावपूर्ण श्रद्धांजली। तुझं हसू काळजात जपून ठेवू आणि तुझ्यासाठी न्याय मिळेपर्यंत लढत राहू। अखाली कोमेजलेल्या कळीला अश्रुपूर्ण श्रद्धांजली। तुझ्यासोबत झालेला अन्याय आम्ही कधीच विसरणार नाही। ईश्वर तुला शांती देव, तुमच्या निषेधाला बळ मिळो आणि ताईला लवकर न्याय मिळो हीच प्रार्थना। आदरणीय फडणवीस साहेबांना आमचं सर्वांचं एकच विनंती आहे, लवकरात लवकर चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा आणि त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करावी हीच आम्हा सर्वांची विनंती आहे। लवकर न्याय मिळवून द्या, फाशीची शिक्षा मिळवा, त्यापेक्षाही कठीण काही शिक्षा असेल ती मिळवून द्या, पण लवकरात लवकर त्याला शिक्षा मिळावी हीच विनंती सर्वांची। त्या निषेधार्थ आम्ही सर्व सकल ब्राह्मण समाज या ठिकाणी जमलेला आहे। त्याचा या लज्जास्पद गोष्टीचा आम्ही निषेध करतो। आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आमच्या सर्वांकडून आपल्याला एकच कळकळीची विनंती आहे की असं शासन जोपर्यंत तुम्ही करत नाही की अन्याय होणाऱ्या व्यक्तींवर जो अन्याय करतोय अशा गुन्हेगाराला जर तुम्ही जाहीररित्या भर चौकामध्ये उघडं करून फटके मारून गरम उकळतं तेल ओतून त्याचे हातपाय छाटून जर तुम्ही ही शिक्षा केली तर पुढचं हे कृत्य करताना कदाचित इतर लोक सुद्धा घाबरतील। स्त्री ही आबला आहे आणि या स्त्री आबलेला तुम्ही जर आपलं स्वतःचं वास्तविक रूप देऊन तिला जर आपलं भक्ष्य समजत असाल तर समोरच्या व्यक्तीला हे कृत्य करताना या गोष्टीची भीती वाटली पाहिजे की आपल्या बाबतीत सुद्धा असंच काही होईल आणि हीच आमच्याकडून श्रद्धांजली आहे त्या मुलीला। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।